नमस्कार, माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज तर आपण एखादं टेक्स्ट कॅनव्हामध्ये टाईप केलं आणि ते बोल्ड अक्षरात, जाड अक्षरात किंवा अंडरलाईन करायचे आहे किंवा इटॅलिक म्हणजे तिरके अक्षर करायचे आहे किंवा कोणता इफेक्ट द्यायचा असेल किंवा ॲनिमेशन द्यायचं असेल, इफेक्ट द्यायचा असेल किंवा फॉन्टची साईज कमी जास्त करायची असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आज आपण टेक्स्टमध्ये कोणते इफेक्ट व ऑप्शन देता येतात हे पाहणार आहोत. तर जाणून घेण्यासाठी आपण चालू करूया आपल्या आजच्या भागाला. चला तर मग स्क्रीनवर येऊ. स्क्रीनवर आलं की टेक्स्ट टाईप करा आणि टेक्स्टवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला एक ऑप्शन आहे जिथे फॉन्ट साईज. आता फॉन्ट म्हणजे आपण कोणताही फॉन्ट वापरू शकतो. त्यामध्ये पाहू शकता आपण हा देवनागरी फॉन्ट आहे जो मराठीसाठी आहे. हे पहा, फॉन्ट चेंज केला का वेगवेगळी हेडिंग येते. तसंच इथे क्लिक केलं त्याच्यानंतर खाली फॉन्ट साईज दिलेली आहे. तर फॉन्टची साईज कमी व जास्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर लगेच फॉन्ट कलर आहे. यामध्ये डिफॉल्ट सॉलिड कलर्स आणि डिफॉल्ट ग्रेडियंट कलर्स. डिफॉल्ट सॉलिड कलर्समध्ये 1 कलर एका फॉन्टला वापरू शकतो आपण आणि ग्रेडियंट कलरमध्ये 2 कलर मिक्स करून एकत्र करू शकतो आपण. त्याच्यानंतर साईडला ऑप्शन आहे बोल्ड. बोल्ड म्हणजे एखादा शब्द आपण जाड करायचा असेल तर बोल्डमध्ये क्लिक करू शकतो. बोल्डसाठी Ctrl+B की बोल्ड होतं आणि त्याच्या शेजारी आहे इटॅलिक. आता ह्याचं काय काम आहे तर आपल्याला स्टायलिश किंवा तिरके अक्षर करायचे असेल तर Ctrl+I दाबायचं. त्यानंतर अक्षर तिरके दिसते व स्टायलिश होते. त्यानंतर त्याच्या शेजारी एक ऑप्शन आहे तो म्हणजे अंडरलाईन. Ctrl+U दाबलं त्या टेक्स्टला खाली अंडरलाईन तयार होते. त्यानंतर या ठिकाणी स्ट्राईक थ्रो म्हणून एक ऑप्शन आहे. त्यामध्ये ट्रॅव्हल ह्या आता खाली दिलेला टेक्स्ट आहे तो ट्रॅव्हलला बरोबर मधोमध अंडरलाईन करण्यासाठी हा ऑप्शन निवडला जातो. Ctrl+Shift+S दाबलं का ट्रॅव्हलवर अंडरलाईन येते बरोबर सेंटर लाईनला किंवा काढू पण शकतो. त्यानंतर अप्पर केस आणि लोअर केस यामध्ये अक्षर आपण एकतर कॅपिटल नाहीतर स्मॉल करू शकतो. यानंतरचा ऑप्शन आहे अलाइनमेंट. अलाइनमेंटमध्ये आपण टेक्स्ट अलाइन करू शकतो. त्यामध्ये एकतर पॅराग्राफमध्ये सेंटर वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये करू शकतो. त्यानंतर लिस्टमध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. डॉट करू शकतो, सिरियल नंबर देऊ शकतो किंवा काहीच नाही. त्यानंतर आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये लेटर स्पेसिंग म्हणजे लेटरमध्ये अंतर देऊ शकतो. तर कसं देऊ शकतो हे पुढील स्क्रीनवर दिसते. तर आपण अक्षरामध्ये अंतर देऊ शकतो किंवा हे असं करून लाईन स्पेस म्हणजे ह्या 2 लाईनमध्ये अंतर करू शकतो आपण. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ट्रान्सपरन्सीमध्ये आपण टेक्स्टची ट्रान्सपरन्सी कमी करू शकतो, पारदर्शकता कमी करू शकतो आणि ते बॅकग्राऊंडला घेऊ शकतो. असं ॲज अ बॅकग्राऊंड यूज करू शकतो. त्यानंतर इफेक्ट आहे. इफेक्टमध्ये भरपूर इफेक्ट आहेत जे आपण देऊ शकतो. खाली स्क्रीनवर पाहू शकता आपण की इफेक्ट कोणकोणते आहेत. त्यामध्ये आपण काहीच इफेक्ट जाणून घेणार आहोत. त्यामध्ये स्प्लाइस इफेक्ट. कलर चेंज करायचा, कलरमध्ये ब्ल्यू करू शकतो आपण, हा ग्रीन. वेगवेगळे कलर देऊन आपण इफेक्ट देऊ शकतो. इको ऑप्शन आहे. वेगवेगळे इफेक्ट आहेत. ग्लिच आहे.
त्यानंतर इथे ॲनिमेशन इफेक्ट दिलेला आहे. यामध्ये सुद्धा अनेक ॲनिमेशन दिलेले आहे. तर आपण पाहू शकतो हे एखाद्या टेक्स्टला ॲनिमेशन काय देऊ शकतो. हे पाहू शकता वेगवेगळे ॲनिमेशन दिलेले आहे. त्यानंतर शेजारी पोझिशनचा ऑप्शन आहे. पोझिशनमध्ये तुम्ही एकदा फॉन्ट टॉप पोझिशन किंवा बॉटम पोझिशन म्हणजे पेजच्या शेवटी किंवा मिडल पोझिशन करू शकता अलाइन टू पेजमध्ये. आणि हा सेंटर करू शकता किंवा लेफ्टमध्ये किंवा राईट, जसं आपल्याला पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता. तर मित्रांनो, आहे की नाही एकदम सोपे. तुमच्या पुढच्या डिझाईनमध्ये या सर्व साधनाचा आणि विशेष अपर केस लोअर बटनाचा किंवा बोल्डचा, इटॅलिकचा, अनेक अंडरलाईनचा, इफेक्ट, ॲनिमेशनचा नक्कीच वापर करून बघा. आणि अशाच टिप्ससाठी भटकंती मोड ऑन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि पुढच्या भागात काय हवं आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.